आज आपण बनवणार आहोत लोणचं। त्याच्यासाठी मी इथे 50 आंबे घेतलेले आहेत। त्याच्यासाठी साखर, लाल तिखट, कढीपत्ता, मेथी, लवंग, मिरे, हळद, मीठ, लोणचं मसाला, मोहरीची डाळ आणि लसूण घेतलेला आहे। मी ते साखर अर्धा किलो घेतलेली आहे, मीठ 1 किलो घेतलेला आहे, हळद 200 ग्रॅम घेतलेली आहे। आता आपण हे सर्व मिश्रण हे तेलामध्ये टाकणार आहोत। आता मी इथे तेल अर्धा किलो वापरलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण लवंग, मिरे टाकून घेऊया आणि हे तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला वाफ लागेल इतकंच गरम करायचं, जास्त पण नाही। तुम्ही बघू शकता ह्या टेम्परेचरवर टाकल्यानंतरही ते पटकन वर येत नाही। आता त्याच्यामध्ये आपण मेथी टाकून घेतलेली आहे। साधारण लवंग आणि मिरे 1-1 तोळा आहे आणि 2 चमचे मेथीदाणे आहेत। तोपर्यंत आपण भरणीला धूर देऊन घेऊया। आपल्याला निसलेला लसूण असतो तो जाळून असा भरणीला धूर द्यायचा, त्याने लोणचं खूप छान लागतो आणि वर्षभर टिकतो। आता त्याच तेलामध्ये आपण लसूण टाकून घेऊया, असं व्यवस्थित हलवून घेऊया। त्याच्यामध्ये लगेच कढीपत्ता ॲड करूया। तेल नंतर गरम नाही करायचं, त्याच तेलामध्ये टाकायचे। आता आपण त्याच्यामध्ये लोणचं मसाला टाकून घेऊया। मी इथे रामबंधूचा 2 पॅकेट मसाला वापरलेला आहे आणि 200 ग्रॅम हळद। आता हे मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। हे सगळं थंड तेलातच म्हणजे कोमट तेलात टाकलेलं आहे। आता आपण त्या फोडीमध्ये घरची मोहरी आपण धुवून घेऊन त्याची डाळ केलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। अर्धा किलो साखर, 800 ग्रॅम मीठ। आता हे सर्व व्यवस्थित आपण फोडींना लावून घेऊया। आता हे तेलाचं मिश्रण थंड झालेलं आहे। टाकण्याच्या अगोदर आपण व्यवस्थित चेक करून घेऊया की एकदम थंड झालेलं पाहिजे, नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असते। आता हे सर्व आपण व्यवस्थित फोडीमध्ये मिक्स करून घेऊया आणि धूर दिलेल्या भरणीमध्ये आपल्याला हे लोणचं भरायचं आहे। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा।